देशातील 5व्या टप्प्यातलं आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं आज मुंबईमध्ये मतदान पार पडलेलं आहे। मी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। या ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचं दिसून आलेलं आहे। माझं नाव अक्षय बोरसे, मी संभाजी चौकात राहतो। आता सध्या आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो आहे। बदलापूरवरून मतदानासाठी आलो आहे। ताई, काय सांगाल मतदानासाठी या ठिकाणी तुम्ही आलात? मतदान करणं महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी यायला पाहिजे। त्याच्यावरून आपण कळतो की आपण भारतीय आहोत, म्हणून सगळ्यांनी मतदान करायला नक्की या। एकूणच कुठल्या मुद्द्यांना धरून तुम्ही मतदान केलं? मनात कुठला विचार? सध्याचं राजकारण, महाराष्ट्रातलं राजकारण बघता आपल्याला पुढचे भविष्याचे 5 वर्ष कसे जातील त्याची काय अपेक्षा नाही आहे। पण त्याच्यासाठी आपण सर्वांनी जे मतदान करायला आपला अधिकार येतो, आपण चांगले पक्ष निवडून आणले पाहिजे आणि जे आपल्या भविष्यातल्या आपल्या पोराबाळांना सांभाळतील असं राजकारण मतदान केलं पाहिजे। आणि जे राजकारण चाललं ते जाम वाईट चाललेलं आहे, त्यामुळे सर्वांनी मतदान करणं भाग्य हे अनिवार्य आहे। सर्वांनी मतदान जरूर केलं पाहिजे। मुद्दा असा आहे की आम्ही महागाई, त्यानंतर त्यांनी झालेले भ्रष्टाचार, म्हणजे जे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप टाकलेल्या लोकांना त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतले। म्हणजे जर देशाचा अगर न्यायाचा विचार केला आणि संपूर्ण गोष्टींचा आपण जर विचार केला, जर भ्रष्टाचारी असणाऱ्या लोकांना जर तुम्ही तुमच्या पक्षात घेतात, ह्याचा अर्थ त्यांना देशामध्ये सुव्यवस्था किंवा जी सत्ता आपल्याला यापुढे जे राबवायचे आहे, म्हणजे जर सत्याने काम करायचं आहे ते काम होणार का नाही। दुसरी गोष्ट महागाई हा एकदम गहन प्रश्न आहे। आम्ही त्यावेळेस काँग्रेसच्या राज्यात 70 वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसच्या काळात सिलेंडरचे भाव हे 300, 350, 400च्या आसपास होते। त्यांनी 70 वर्ष राज्य करून त्यांच्याकडे सिलेंडरचे भाव 400पर्यंतच होते आणि नंतर गेली 10 वर्षात सिलेंडरचे भाव 1100पर्यंत आले, डबल वाढले। मतदान करण्याचं आमचं आजचं हे कारण म्हणजे महागाई हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आजच्या मतदानाचा। या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा मतदान केलं आहे आणि या उत्सवामध्ये मी साजरा झालो, मला याचा खूप अभिमान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून जो मताचा अधिकार दिलेला आहे तो मी पहिल्यांदाच बजावला आहे आणि या लोकशाहीच्या मतदानामध्ये जो सहभागी झालो आहे आणि पहिल्यांदा जो मत दिलं आहे मी। कुठल्या आधारावरती तुम्ही मतदान केलं त्याविषयी काय सांगतो? मी भारतीय संविधान, म्हणजे भारतीय संविधानाची मूल्ये तशीच राहावी, ती बदलली नाही पाहिजे, त्या आधारावर मी मतदान केलेलं आहे। मी मतदानासाठी आलो आणि बघितलं की इथं मतदान होतं आहे। मी माझ्या हक्काचं मतदान करायला आलो। इथं कुठलाही पक्ष नाही, काय नाही, मी बघितलं माझ्या हक्काचं जे होतं, जिथं लोकशाहीची जे हे चालले सण साजराच चालला आहे, त्यामध्ये मी सहभागी झालो आणि मी माझं मत देऊन आलो। हे बघा मुद्दे बघितले, आपले कामं कोणी केलेले आहेत, काय आहे, पक्ष कोणतं आहे, ते उमेदवार कोण आहे, किती पक्ष आहे, ते सगळं आम्ही बघितलं। त्यानंतर मग कुणी कामं केलेली आहेत, कुणी सपोर्ट केला आहे आम्हाला, आम पब्लिकमध्ये मी बोलतो। तर ज्यांनी सपोर्ट केला आम्ही त्यांना वोट दिलेला आहे। मैंने वोट डाला, मेरा नाम माय नेम इज़ अब्दुल हमीद शाह। किस आधार पे आपने क्या सोच? मतलब अच्छे सोच में डाला, मतलब अच्छा होना चाहिए, अपना खराब होना नहीं चाहिए। मैं अच्छे सोच से डाला हूँ तो सबका अच्छे सोच से काम अच्छा होना चाहिए। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मतदारांनी भरभरून असा सहभाग घेतलेला आहे। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।